विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली। यानंतर पत्रकारांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला। मराठा आरक्षणासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चांगले प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये अनेक घटक पक्षांचा समावेश केला जातोय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष महाविकास आघाडीसोबत यावा यासाठी वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहेत का हे पाहावं लागेल। मात्र त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी आमचा प्रयत्न असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली। दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं। सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल, परवा देखील सर्वपक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल, अशी अनेक कामं ते या ठिकाणी करतात। आणि वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं कल्पना या ठिकाणी नाही। चर्चेसाठी सर्वांना आरोप नाही, जास्त प्रेम दाखवे त्याच्यासोबत आणि शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत, वंचित आघाडी असेल, राजू शेट्टींच्यावरही माझा प्रयत्न आपण सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही, आणि संभाजीराजे असतील, मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आणि हे सगळे आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक चांगला मॅन्डेट आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात काहीही अलबेल नसून आमची लढाई भाजप विरोधी आहे। बेरोजगारी, महागाई वाढतीये, मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही। त्यामुळे कोणतेही मतभेद न करता आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। अडचण नाही आहे, महाविकास आघाडीमधलं जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही आहे। आपण निश्चित राहा, आमची लढाई ही भाजपबरोबर आहे, जो पक्ष सर्व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। एका बाजूला बेरोजगारी आहे, एका बाजूला महागाई वाढली आहे, या सगळ्या मुद्द्यांवरची लढाई आहे। आम्हाला किती सीट, तुम्हाला किती सीट हा महत्त्वाचा विषय महाविकास आघाडी म्हणून आमच्या तिन्ही पक्षांमध्ये लढाई आम्हाला करायची आहे, सत्तेची लढाई करायची आणि त्यासाठी आम्ही कुठलाही मतभेद न करता सामोरं जायचं। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत। मात्र यावरून भाजपकडून टीका होतीये। यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राहुल गांधी काढत असलेल्या यात्रेची भाजपला एवढी भीती का वाटते असा सवाल उपस्थित केला। एक व्यक्तिमत्व देशाला जोडण्याचं काम करत आहे, तर त्यावर भाजप टीका करतंय याचा अर्थ भाजपनं यात्रेची धास्ती घेतल्याची खोचक टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे।